एका कोणत्याही बैलाचं सौंदर्य थोडक्यात त्याचे शिंग असतात, पण आज आपल्या टायगर बैलाला शिंग नाहीत. त्याला पळायचे तो पळतोच. हे बैलांची शिंग सरळ करतात, हा. त्याच्यामुळे ते वीक असतं. शिंग ते मोडूनच सरळ होतं ना. एखादा मुलगा थोडक्यात तालमीत घालतो हा 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 आणि त्याला खुराक खाऊ घालतो, हा, हा. पण जर त्याच्यातच डाव नसेल तर त्याला तुम्ही किती खुराक घातलं खायला घाला काय तर उपयोग? काहीच उपयोग नाही. शिवीचा मानकरी राहिलाय, हा. परत वाघुलीमध्ये थारला मानकरी राहिलाय, तावडी लिंगावला स्विफ्टला मानकरी राहिलाय. आधी आपल्या म्हणजे बैलाचा शेतीसाठी वापर केला जायचा, पण आज सगळ्यासाठी भरपूर म्हणजे आधुनिक गोष्टी आल्या. हा, हा. त्याच्यामुळे आपला हा जो बैल होता तो थोडक्यात मागे सुटत चालला होता. टायगर हा टायगर. काय गरज आहे? तर नमस्ते, मी तुमच्या सगळ्यांचा आवडता ऋषी कांडेकर. आज आपण आलोय कोरेगाव भीमामध्ये कृष्णदादा डेरंगे यांच्या टायगर बैलाची मुलाखत घेण्यासाठी. तर मालक नमस्ते. नमस्कार. तुमची संपूर्ण एकदा माहिती सांगा. माझं नाव कृष्णराव डेरंगे, राहणार कोरेगाव. तर दादा, या बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही कधी आला आणि कसे आला? बैलगाड्या क्षेत्रामध्ये आम्ही 5 वर्षापूर्वी आलो. टायगरच बैल घेतला आम्ही, पळावला, तो पळाला गाड्याला. तिथून पुढे आम्हाला तो नाद चालू झाला. तर टायगर तुम्ही कुठून घेतला? टायगर आम्ही बेडवरून आणला होता. हा, केदार शेट्टींदुरे यांच्या गाडीतनं घेतला होता. हा. म्हैसूरची गाडी आली त्यांची, त्याच्यातनं घेतला होता. हम्म. हा, पण टायगर तुम्ही घेतला त्यावेळेस तो किती वर्षाचा होता? त्यावेळेस तो 2-2.5 वर्षाचा होता. 2-2.5 वर्षाचा. मग तिथून आधी आपल्या पारंपरिक आपल्या बैलगाडा क्षेत्र नव्हतं आपल्या? नाही, बैलगाड्या क्षेत्र नव्हती पहिली. फक्त आपल्या आवताची बैल शेती असल्यामुळे आवताची बैल असायची. हा. पण तो आपल्याला बघून बघून आवड निर्माण झाली त्याची. हा. आणि मग तो आपण आवड निर्माण झाल्याच्या नंतर ते नाद जोपासला, आपण केला तो नाद. हा. तर आपण टायगर बैल घेतला त्यावेळेस तो किती वर्षाचा होता? टायगर बैल घेतला त्यावेळेस आपण तो 2 वर्षाचा होता. 2 वर्षाचा. तर त्यामध्ये तुम्ही काय असं पाहिलं की तो तुम्ही बैल घेतला? त्याच्यामध्ये आपण काहीच नव्हतं बघितलं, फक्त बैल आवडला म्हणून घेतला होता. हा. आणि असला सेम एक बैल आपल्या घरी होता म्हणून बैल घेतला होता. हा. काय त्या शर्यतीसाठी बैल असं आवर्जून पळल बिळल या हिशोबाने घेतलंच नव्हता. हा. मग कसं ठरवलं की बाबा आपल्याला पण आता हा शर्यतीचा नाद करायचा आहे आणि आपण तो करणार आहे? शर्यतीचा नाद म्हणजे आम्हाला बैलांनीच आवड होती, हा. शर्यतीची आवड होती, पण नाद नव्हता. हा. बैलांनीच नाद निर्माण केला आम्हाला, बैलामुळेच नाद लागला शर्यतीचा. हा. बैल पळाला ऑटोमॅटिक नाद लागला. ऑटोमॅटिक नाद. मग तुम्हाला काय वाटतं, हा नाद केला पाहिजे का नाही केला पाहिजे? केला पाहिजे ना. केला पाहिजे. हा, नाद चांगला आहे, काम करून नाद केला पाहिजे. नाद चांगलाच नाद आहे. हा. तर आज आपल्या गोट्यावर किती बैल? आपल्या गोट्यावरती 4 बैल आहे, 1 घोडी आहे. हा. आज आपला टायगर बैल आहे, हा, हा, तर एवढा मोठा बैल सांभाळण्यासाठी मला वाटतं भरपूर खर्च होत असेल. हा, हा. तर एक चांगला बैल सांभाळण्यासाठी सरासरी किती खर्च होतो? आता आपल्यावरती आहे. ज्याच्या आईपतीनुसार तो सांभाळतो, तसं त्याच्यावर काही करीन तेवढा खर्च कमीच आहे. आता आम्ही सुरुवातीला त्याला रोजचे एक टायमिंगला 5 लिटर दूध, 30 अंडी असता खुराक होता त्याला. काही मजबूत खायला तर मग तो खर्च जास्तच आहे ना. हा. पण आता तो नाहीये, ते सगळं बंद केले तरी तो पळतोयच ना. तसं काही नाही, ज्याला पळायचंय तो खुराक किंवा खर्च करा, नाही तर करू नका. ज्याला पळायचं तो पळतोच. म्हणजे असं काही नसतं की त्याला अंडे घातले आणि दूध पाजलं तर नाही ना, त्याच्यात फरक आहे ना. असतो का? शेवट बघितलं तर आपण दुधानी, अंड्यानी किंवा बाकीच्या आहेच ना. हम्म. पण ते त्याच्यात अंगात पळायची सुद्धा ताकद पाहिजे ना. नुसतं खायला घालून काय करायचं, तू पळायची पण त्याच्यात क्षमता पाहिजे ना. ती हा म्हणजे थोडक्यात ज्याच्यात पळायची क्षमता आहे त्यालाच खायला घालून फायदा आहे. हा म्हणजे थोडक्यात आपण एखादा मुलगा थोडक्यात तालमीत घालतो हा, हा, हा. आणि त्याला खुराक खाऊ घालतो, हा, हा. पण जर त्याच्यातच डाव नसेल तर त्याला तुम्ही किती खुराक घातलं खायला घाला काय तर उपयोग? काहीच उपयोग नाही. तर आपल्या टायगर बैलाचा सगळ्यात जास्त वेगवान घाट हा कोणता झाला? टायगरचा वेगवान म्हणजे टायगर 5 वर्ष कंटिन्यू, 5 वर्षापूर्वी सुद्धा घाटाच्या राजाला राहत होता. आज सुद्धा तो घाटाच्या राजाला राहतो. हे त्याचं सातत्य आहे. प्रत्येक घाट तो चांगलाच पळतो. टायगर आज चांगला पळतोय, तर टायगरच्या सोबत जो शेजारचा बैल असतो तर बारी मारण्यामध्ये शेजारच्या बैलाचं पण योगदान महत्वाचं असतं का नसतं? असतं ना योगदान. मग दोन्ही बैल पळाले तरच ते गाड्याळ लागतं, नाही तर मग गाड्याळ होत नाही एवढं. दोन्ही बैल चांगली पळाली तर गाड्याळ चांगलं होतं ना. हा पण आज टायगर बैलासोबत जो दुसरा बैल पळतो चांगला, तर त्या बैलाचं नाव काय?
टायगर सुरुवातीला पुष्पा टायगर ही दोन बैल ती सुरुवातीला तर ते कमीत कमी 2-3 महिने एकत्रच पळवले आम्ही कंटिन्यू गाठाच्या राजाला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर फायनलला राहायची बैल. हा. त्याच्यानंतर बरीचशी बैल बदलली आपण, म्हणजे सगळ्यांच्या टॉपच्या सगळ्या बैलांसंग, म्हणजे त्याच्या बरोबरच्या सगळ्या बैलांसंग त्याचं पळून झालेलं आहे. हा. पण ज्या वेळेस टायगरची सुरुवात होती, मग तुमचे थोडक्यात तुमच्या का आधी बैल नव्हते, मग त्यावेळेस तुम्हाला अडचणी नाही आल्या का की बाबा चांगल्या बैलांनी तुम्हाला मालकांनी बैल जुपाय नाही दिले? त्याच टायगर त्याच्यामुळेच तुम्हाला सांगतोय की ते सुरुवातीला त्यांनीच अडचणी दिली. आपला टायगर एवढा पळायचा ना, हा. 5 वर्ष झाले आणखी लोकांचाच फोन येतो आम्हाला की बैल जुपाई द्या म्हणून. हा. त्याच्यामुळे त्याला असं कुठं आम्हाला बैल जुपाई द्या किंवा काय असं काही हेच झालं नाही. तो चांगला पळतो, त्याच्या वेगाचे जीव ऑटोमॅटिक त्याला बैल मिळतात. हा. पण असं होतं का की बाबा आज टायगर चांगला पळतो आणि एखाद्या नवीन गाडा मालकानी तुम्हाला बैल जुपायला मागितला तर तुम्ही देता का? देतो ना आपण, त्याचा जर बैल चांगला असेल हा. तर देतो ना. देता. पण जर त्याचा नवीनच बैल असेल, त्याचं थोडक्यात अजून तो मार्केटमध्ये नसेल, तर मग त्याला तुम्ही बैल देता का? काय होतं, नवीन वासरांचं हे नाहीये, एखादं पळणारं वासरू टायगर बंद करेल. हा. त्याच्यामुळे जो चांगला बैल आहे त्याच्या संगच बैल आपण घालतो. मग एखाद्याचे कमी पळणाऱ्या वासरा संघ किंवा नवीन वासरा संघ, जर आता आमच्या घरची एवढी टॉपला बैल पळतात, आम्ही त्याच्या संघ कधी पळवत नाही. नाही पळत. चांगला बैल असेल तरच टिकतोय, नाही तर तो कायमचा पळायचा बंद होतोय. हा. टायगर बैलासाठी तुम्ही म्हणले की आपण स्वतःचे घरचे पण बैल त्यासोबत जुपत नाही, पण मग तसं का करता? जर टायगर एवढा चांगला पळतोय आणि आपल्या स्वतःचे घरचे बैल काय होतं, त्याला गती जास्त आहे, तर ते काय होतं, आपल्या शेजारचा जवळ बैल नाही पळाला हा. तर तो त्याला ओढेल किंवा काही, आणि थोडासा रागीट पण बैल आहे, म्हणजे वरती आळ्यात वगैरे आहे ना, रागीट असल्यामुळे त्याला त्याच्या बरोबरीचाच पहिलवान पाहिजे. हा. पण आज एका कोणत्याही बैलाचं सौंदर्य थोडक्यात त्याचे शिंग असतात, पण आज आपल्या टायगर बैलाला शिंग नाहीत, तर त्याच्या मागला इतिहास काय? शिंग, त्याचे शिंग बैल आणल्याच्या नंतर 2 वर्षांनी दावडी लिमगावला यात्रा भरली होती, तिथं तो स्विफ्टला राहिला होता. नेमकं फायनल झाली, फायनल मला असं वाटतं झाली 1183 82 झाली, 1182 झाली 13च्या गाठाला. आणि तिथं वरती गेल्यावरती काय होतं, पब्लिक जास्त असल्यामुळं बैल बेदरला, बेल्यामुळे ते जोचा पिळा बसून शिंग मोडलं त्याचं. म्हणजे मग ज्या वेळेस त्याचं शिंग मोडलं त्यावेळेस तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल? हा, सुरुवातीला वाईट वाटलं ना. वाईट वाटलं म्हणजे पहिल्यांदाच आमच्या संघ, आता पहिल्यांदाच आम्ही गाड्या क्षेत्रात, आणि पहिल्यांदाच असं आमच्या बैला संघ कधीतरी झालेलं, त्याच्यामुळे थोडस वाईट वाटलं. पण ते नंतर ना काही तो पळाला त्याच्या हिमतीच्या ह्याच्यावर, त्यांनी परत चालू केलं. मग थोडक्यात असं काही नसतं की शिंग असेल तरच बैल पळतो, त्याच्यात नाही आतून असतं ना, शिंग असेल तर बैलाला पळाय फरक पडतो ना. कशामुळं? मग ते आता आमच्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्याचं ते मानेवरचं जू थोडं तोंडावर येणे किंवा काय येणे, हा सुद्धा आमच्या संग सुद्धा झालेला प्रकार आहे ना तो सुद्धा. मग थोडक्यात जर शिंग नसलं तर थोडक्यात नुकसान पण आहे. हा, नुकसान आहे ना. शिंग नसलं म्हणजे नुकसान थोडीफार नाही, नुकसानच आहे ती. पण तरी एवढं नुकसान भरून तो चांगला पळतोय. चांगला पळतो तो. मग तेव्हा एक पहिलं शिंग मोडलं, पण परत जर दुसरं पण त्याला काही दुसरं पण तसंच मोडलं शिंदेगाव मध्ये. पहिल्या मोडलं त्यावेळेस ते दुसरं पण मोडणार होतं. कारण काय होतं, म्हैसूर जाते, म्हैसूर वरनं जे बैल येतात ना, ते म्हैसूर वाली लोक जे ना, ते बैलांची शिंग सरळ करतात, त्याच्यामुळे ते विक असतं शिंग, ते मोडूनच सरळ होतं ना, त्याच्यामुळे ते कमकुवत असतं. म्हैसूरचं तेच प्रॉब्लेम आहे सगळ्या. म्हैसूरचे सगळ्याच बैलांचा थोडक्यात तो. सगळ्याच म्हणजे ज्याची शिंग मोडलेली त्या बैलांना प्रॉब्लेमच आहे. ज्याची शिंग नाही मोडली त्याला नाही प्रॉब्लेम काय. आज टायगर बैलाचं वय वर्ष किती? टायगर बैलाचं वर्ष आपण घेतला तेव्हा तो 2 वर्षाचा होता, आपण आणला 5 वर्ष पळवतोय, 5 वर्ष कंटिन्यू बैल पळवतोय. बैलाचं 7 वर्षाचा बैल असेल ना. 7 वर्षाचा? हो. अजून पण तो चांगला पळतोय? हो. तर त्याची सगळ्यात आतून आलेली बारी किती सेकंदाची? सगळ्यात आतून आलेली बारी म्हणजे सगळ्या बऱ्याचशा बाऱ्या त्याच्या आतून आलेल्या आहे. कंटिन्यू म्हणजे काही काय गाठत कंटिन्यू 2-2, 3-3 वर्ष तो सेकंड ठेवूनच पळालेला आहे. आज तो थोडक्यात जेव्हा स्टार्टिंगला बैल पळतो, थोडक्यात असं मी ऐकलंय की लय पळतो, पण काही वेळानंतर तो थोडक्यात त्याचा जो वेग असतो तो थोडक्यात कमी होतो.
असं आपल्या टायगर सोबत झालंय का? नाही झालं. तुम्हाला तेच सांगितलं, बैल सुरुवातीला ज्यावेळेस पळवला आम्ही त्यावेळेस घाटाच्या राजाला राहत होता. हम्म. आज सुद्धा बैल घाटाच्या राजाला राहतो. हेच टायगरचं सातत्य आहे. 5 वर्ष झाले हेच सातत्य आपण टिकून ठेवले. हा. म्हणजे हे कोणताही बैल रेग्युलर 5 वर्ष पळणं म्हणजे ही पण खूप. जो चांगली त्याची व्यवस्थित जपणूक असेल हा. तो बैल पळणार ना. हा. किंवा नॅचरल बैल पळवला तरी तो पळणार ना 5 वर्ष. हा. तर टायगर बैल सोडता आपल्याकडे अजून किती बैल आहेत? आणखी नाही ना आपल्याकडे. टायगर सोडून 3 बैल आहे ना. त्यांचे काय नाव? एकाच विग्रो आहे, एकाच डायमंड आहे, एकाच बुथे आहे. तर बैलाची नावं ठेवण्यासाठी भरपूर नावं असतात. तर या बैलाचं तुम्ही टायगरच हे नाव का ठेवलं? काय झालं, आपलं कोरेगाव मध्ये आहे ना टायगर बार, टायगर वाईन्स किंवा बरेचसे व्यवसाय आपले आहे ना सुरुवातीला टायगर नावाने होते. आणि पहिल्यांदा आम्ही बैलगाडा क्षेत्रात येत होतो तर आम्हाला ते बैल म्हणजे बावनीने जाणला होता की बाबा हा बरेच दिवस आपल्याकडे ठेवायचा आहे. त्या हिशोबाने आम्ही त्याचं नाव टायगर ठेवलं. तर टायगर नंतर एखादी चांगली खरेदी करण्याचा काही विचार आहे का नाही? चांगली खरेदी करण्याचा विचार नाही, आपण घरचे आई बैल आपली पळतातच ना. आणि काही चांगली खरेदी केली तरी वर्षभरच पळतोय, नंतर तो ज्या रुटीनला आहे तेच आहे ना त्याचं. पण तुम्हाला काय वाटतं, जी नवीन गाडा मालक आहेत त्यांना या बैलगाडा क्षेत्रात उतरायचंय तर त्यांनी एक चांगले बैल पळताना ते घेतले पाहिजे का असंच स्वतः बैल घडवले पाहिजे? नाही, बैल घडवण्यावरती जो आपण घडवतो ते जास्त दिवस टिकतं. म्हणजे थोडक्यात लय असे लाखावर पैसे खर्च करून करण्यात काही उपयोग नाहीये. ज्याच्या काय आहे त्यांनी खर्च करू द्या, पण ज्याच्या काय नाही त्यांनी आपले स्वतः बैल घडवले पाहिजे. नाद करायचा म्हणजे. पण आज जर तुम्हाला एका घाटावर बैल पळवायचा न्यायचा तर तुम्हाला किती खर्च होतो? आम्हाला टायगर एक घाटो पळवायचं म्हणजे दिवसाला 10,000 रुपये जातात. दिवसाला 10,000 रुपये जातात? हो, म्हणजे ज्या दिवशी बैल पळवायचे त्या दिवशी 10,000 रुपये खर्च होतो आमचा. कशामुळे एवढा 10,000 रुपये खर्च? काय कशासाठी? आमची डीजे गाडी जाते, गाडीला डिझेल जातं. कुठला घाट असला तरी 1,000-1,500 रुपये डिझेल जातं. आमची फॉर्च्युनर जाती, एक स्कॉर्पिओ जाती, त्यांना 1,000-1,500 डिझेल. म्हणजे या सगळ्या गाड्यांना मिळून 4,000-4,500 डिझेल जातं. खाणं पिणं 5,000-6,000 रुपये जातातच ना. एवढे त्याच्यासोबत आपण जातो 20-25 जण जातो, त्यांचं खाणं सगळं आहेच ना, खर्च आहेच ना. म्हणजे थोडक्यात हा नाद करणं पण थोडक्यात फुकटचा नाही. फुकटचा नाही हा नाद. म्हणजे आपल्याला आज काही मुलांना तेवढा पगार असतो तेवढा आपण या बैलगाड्यात खर्च करतो. म्हणजे खर्च आहे ना. आता त्या दिवशी पेटला बैलाच्या पायाला लागलं, कमीत कमी ना 35-40,000 रुपये त्या बैलाच्या पायी बरा करण्यासाठी घालवले 1 महिन्यात. म्हणजे काय काय लागलं होतं पाहायला त्याच्या? ते आता पेट मध्ये यात्रा भरली होती ना 220, त्यावेळेस वरती आळ्यात दगड उचला होता नक्कीच. तर ते आम्ही बरं करण्यासाठी त्याला 35,000-40,000 रुपये खर्च केलेला आहे महिन्यात. मग त्याचा पाय आता बरा झाला आता त्याचा. मग त्याला आता त्याच्या पायाला दुखापत झाली म्हणलं, आता त्याला तुम्ही कधी पळवणार परत? त्याला आता पळवणार ना आम्ही. आता काही पावसाचं वातावरण बघून, सध्या तर काय पाऊस असल्यामुळे नाही पळवणार. पाऊस कमी झाल्याच्या नंतर चांगली यात्रा असल्या पळवणार ना. आता एक तुमच्या पुणे जिल्ह्यात 4 महिने तरी पाऊस असतो ना. मग त्यावेळेस आपले बैल घरीच असतात? घरीच असतात 4 महिने. शक्यतो आम्ही टायगर तर नाहीच पळवतो 2-3 महिने पाऊस काळात. बाकीची पळवतो. जी आगाव नाही ती पळवतो. तसा हा जास्त हे अग्रेसर आहे. वरती आळ्यात वगैरे थांबत नाही, कुठं काही लांब जाण्यापेक्षा कुठं घसरणार लागणार त्याच्यापेक्षा तू पळवतच नाही. पण जर आपण आपला बैल घरी ठेवला गोठ्यात एवढा चांगला बैल तर त्याच्या नंतर 3 महिन्यांनी झोपला तर त्याच्या वेगात काही कमी होते? नाही काय होत. असं काही नाही काय होत. आम्ही झोपायच्या आधी काय करतो, थोडा सराव घेतो किंवा पाऊस काळात पण आम्ही थोडं चालवतो ना त्याला. कंटिन्यू चालवणं चालू ठेवलं ना त्याचा व्यायाम राहतो ना. दादा, आपल्या टायगर बैलाने आजपर्यंत काय काय इनाम जिंकल्यात? टाळगाव चिखलीला सतत 3 वर्ष जे बारी होईन त्याला जेसीबी होता, जेसीबीचा मानकरी राहिलाय. परत वाघुलीमध्ये थारला मानकरी राहिलाय. दावडी लिंगावला स्विफ्टला मानकरी राहिलाय. परत बिरदावडीला स्कॉर्पिओला राहिलाय. एकदा बदलवाडीला ट्रॅक्टरला राहिलाय. परत 2 ट्रॅक्टरला राहिलाय. आणि 2 व्हीलर तर कमीत कमी त्याच्या 70-80 2 व्हीलर असतील. इतके बक्षीस आपल्या टायगर बैलांनी जिंकले? तर एवढे जी बक्षीस आहेत ते सगळे आपण घरीच आणले का? नाही, काय होतं ते 3 जणांचे वाटून दिलं जातं ना, त्याच्यामुळे जो तो आपले पैसेच घेतो. कारण काय ते टॅक्स बिक्स भरून ते हे नाही करत.
मग दादा जर खरं सांगायचं म्हणलं तर तुम्ही हे सगळं बक्षिसासाठी करता का एक आपल्या आनंदासाठी करता? नाही, बक्षिसासाठी नाही, हा फक्त आनंदासाठी करतो आम्ही. हा. पण आज आपल्याला एवढे बक्षिस भेटतात, हा. पण ही सगळ्याच बैलाला थोडक्यात भेटत नसतील ना? नाही, जो चांगला पळतो त्यालाच मिळतात. आणि ते काय होतं, बक्षीस भेटले तरी आपण काय करतो, सगळे जे गाडा पळवायचा 4 बैल असतात एका बारीत, हा. तर ते 4 बैलांना पैसे म्हणजे वाटून घेतो हा. आणि आनंदाने गाडा पळवतो. आनंदाचा गाडा आहे आणि स्वाभिमानाचा गाडा आहे. हा. थोडक्यात त्या गोष्टी भेटतात, ते थोडक्यात त्याच्या नशिबात आहे, त्याची मेहनत आहे, मेहनत आहे, त्याच्यामुळं ते मिळतं. भेटतात. हा. थोडक्यात त्यासाठी नाही केलं पाहिजे. नाही नाही. पण असं होतं का आज मी बघतो की एवढे मोठे बक्षिस असतात हा हा हा. आणि मग ते नवीन ज्यांना या बैलगाडा क्षेत्रात उतरायचंय हा. ते लोकांनी त्या बक्षिसाकडे बघून या क्षेत्रात उतरलं पाहिजे का? नाही, नाही उतरलं पाहिजे. बक्षीस बघून क्षेत्रात नाही उतरलं पाहिजे. आनंद म्हणून क्षेत्रात उतरलं पाहिजे. हा. बक्षीस म्हणजे जेव्हा 500 गाड्या पडतो, 400 बाऱ्या होत्यात, हा. त्याच्यातनं किती जणांना इनाम राहतो, तो 1 नंबरचा जो इनाम असतो तो किती 2-3 देतात. हा. त्याच्यामुळे बक्षीस मिळेल याच्या हिशोबाने नाही गाड्या पळवलं पाहिजे. आपला आनंद आहे, आपली परंपरा आहे, हा. आपलं स्वाभिमान ह्या हिशोबाने गाड्या पळवलं पाहिजे. नाही पण तुम्हाला वाटतं ना, म्हणजे असं काही गाडा मालक पण असतील की ते फक्त एक आनंद नाही, ते फक्त बक्षीस जिंकण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात उतरत असतील? नाही, असे. तसं नाही ना, तसं होऊ शकत नाही कधी. हम्म. बैल एक गाठ पळन, दुसरा गाठ कमी होईल, तिसऱ्या गाठात होईल, किंवा नवीन नवीन पण बैल येतात ना मार्केटमध्ये, त्याच्यामुळं कायमस्वरूपी 1 नंबरात राहील, हा. हे गैरसमज आहे. हा पण आज आपला टायगर बैलाने आपल्याला एवढे बक्षिस दिल्यात, पण या खांद्या बैलगाडा मालकाला बक्षीसच भेटत नसेल, मग त्यांनी का हा नादच सोडायचा का? नाही, नाद तुम्हाला मी सांगितलं ना, हा नाद आपल्या समाधानासाठी आहे, आपल्या परंपरेसाठी आहे आणि स्वाभिमानासाठी हा नाद आहे. स्वाभिमानाने आपला गाडा पळवणे. हा. तर आज जी नवीन गाडा मालक आहेत ती या क्षेत्रात त्यांना उतरायची, तर त्यांच्यासाठी काय संदेश देता तुम्ही? चांगला नाद आहे, पैसे कमवा, चांगले पैशाचं इन्कम चालू झाल्याच्या नंतर ना नाद करा. हा. तसा हा नाद कमी इन्कम मध्ये हा नाद करू शकत नाही. म्हणजे कोणत्याही नादाला पैसा लागतो. पैशाशिवाय काही नाही. पहिले चांगले पैसे कमवून मग या नादात उतरा. हा. आम्ही सुद्धा तसंच केलेलं आहे. ज्यावेळेस चांगले पैसे कमायला लागलो तेव्हाच हा नाद केला. हा. तर दादा तुमचा बाकी हा बैलगाडा नाद सोडता बाकी तुम्ही काय करता? बाकी आहे ना, आपले व्यवसाय आहे, एक प्रायव्हेट लिमिटेड फर्म आहे, हा. केमिकलची, परत आपले बार्बीर आहे, हा. म्हणजे व्यवसाय आहे ना. हो स्वतः तुम्ही आधी थोडक्यात स्टेबल आहेत. हो. तर दादा म्हणजे मला असं वाटतं की आज या महाराष्ट्रात आपला देश थोडक्यात देशाची आपली सुधारणा होत चालली आणि ट्रॅक्टर आले, बऱ्याच गोष्टी आल्या. आधी आपल्या म्हणजे बैलाचा शेतीसाठी वापर केला जायचा, पण आज सगळ्यासाठी भरपूर म्हणजे आधुनिक गोष्टी आल्या, त्याच्यामुळे आपला हा जो बैल होता तो थोडक्यात मागे सुटत चालला होता असं मला वाटतं. पण आपल्या या बैलगाडा क्षेत्रामुळं आज बैलाची खूप म्हणजे जपणं होतंय, त्याच्यामुळे आज बैल टिकून आहे. त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? पूर्वी अवताला लोक बैल असायचे लोकांक, 4-4, 5-5 अवती नांगर असायचा लोकांक. लोक तेवढी बैल ठेवायची, पण त्याच्यानंतर मधल्या काळात शेती सगळे लोक मेहनत, ट्रॅक्टर यांनी मेहनत कमी होती, त्याच्यामुळे थोडस बैलांचं प्रमाण कमी झालं. पण जरी ज्याला हवस होती त्याच्याकडे बैल होतीच. आणि त्याच्यानंतर आता बैलगाडा क्षेत्रामुळे तर काही बैलांना चांगले हे चाललेलं आहे, सुगीचे म्हणजे चांगले मागणी आहे किंवा लोक चांगले जपतात. नाही आहे ना, कारण आम्ही ज्या भागात राहतो ना त्या भागात थोडक्यात खूप घरोघरी ट्रॅक्टर आहेत. आज आमची तर असा बैल हा बघायला नाहीये. पण या तुमच्या पुणे जिल्ह्यात, सातारा, कोल्हापूर इकडे बैलगाडा थोडक्यात चालतो. त्याच्यामुळं बैलाला आपण आपल्या मुलाला जेवढं जपत नाही ना तेवढं तुम्ही या बैलाला जपताय. मग त्याच्यामुळे या बैलगाडा क्षेत्रामुळं थोडक्यात बैलाला एक सोन्याचे दिवस आलेत असं मला वाटतं. हो, आलेत ना. लोक बैल घेतात आणि लोकांचा व्यवसाय पण चांगला चालतोय त्याच्यावर. कोण एखादं छोटं वासरू घेतं, पळवतं, 2-4 लाखाला विकत, किंवा कोण व्यापाऱ्यांचे सुद्धा कोण बाजारात आणून काय विकल. त्याच्यामुळे लोकांचं त्याच्यातनं जो ह्याच्यात काम करतो त्याचा उदरनिर्वाह पण चांगला चाललेला आहे ना. काही जो आपला आहे तो एखादं बाजारात जाऊन वासरू आणतो, पळवतो आणि ते पुढे 2-3 लाखाला विकतो, 10 लाखाला विकतो. म्हणजे जसं पळेल तसं त्याचे पैसे पण होतात,
त्याचं शे पण आहे ना, लोक काही काही इन्कम म्हणून सुद्धा आहे ना, उदरनिर्वाह सुद्धा होतोय ना बैलांना. हा, मग थोडक्यात काही घर काही कुटुंब या बैलगाड्या जीव पण चाललेली आहे ना. हो, नाही नाही, पण झालंय ना, आज जर हा लोकांना बैलगाड्याचा नाद नसता तर काही भविष्यात आपल्याला नवीन पिढीला आहे ना असा फोटोच बैल दाखवावं लागले असते. बैल बघायला हा म्हणजे याला बैल म्हणायचं असं झालं असतं. तुम्हाला काय वाटतं त्याविषयी? तसं झालं असतं ना. शर्यतीमुळे काय होतं, लोकांनी बैल जपली, मध्ये शर्यत बंद होती, तर त्याच्यात सुद्धा चांगले चांगले जे होळू असतात बैलगाड्या क्षेत्रात जे चांगल्या चांगल्या होळूंची पैदाईच पळायची, ते सुद्धा काही मधल्या काळात नाहीशी झालती ना. आता ते लोकांनी ते पण जोपसाई चालू केले. समजा आता आपल्याकडे टायगर आहे, चांगला पळतोय, आपण याची पैदाईच घेणार किंवा याची वंशावळ ठेवणार, कारण शर्यत चालू आहे म्हणून ही वंशावळ राहिली ना. तसं शर्यत नसल्यामुळे माणूस वंशावळ तयार करत नाही ना. सगळ्यांचं तसंच होतं. कारण काय बरंच इकडं सलगर बिलगर ह्या बाजूला गेलं तर लोक आता चांगली पैदाईच करतात, चांगल्या पैशाला जावं म्हणून. मग तसं काय असतं का आज आपल्या टायगर बैलाची पैदास? तसं नसतं, कोण कधी पळल किंवा काय असतं तसं आहे. पण लोकांची पैदाईस म्हणजे काय असते, एक ब्लड लाईनला असते. समजा उद्या आपण टायगरची पैदाईस केली तर ती बाबा आपल्या दारात राहणार आयुष्यभर, ह्या हिशोबाने करतात ना. कारण थोडक्यात बाप जेवढा पळतो किंवा बापात जेवढा होणार तेवढा पोरात असेल असं नाही. तसं नसतं, बरोबर आहे. ती ज्याची त्याची बुद्धी, ज्याची त्याची ताकद त्याच्यावर लोक जपायला लागली. म्हणजे जे गाई झालं, बैल झालं, ह्याची लोक जोपासना करायला लागली, कारण का त्याच्यातनं इन्कम चालू झाला ना. नाही झालंय ना, या ना. म्हणजे मला पण असं वाटतं की या बैलगाडा क्षेत्रामुळे आज बैलाला सोन्याचे दिवस आले. आधी बैलाला कोणी विचारत नव्हतं कोण. तर हा म्हणजे जास्त करून लोकांना प्रश्न असेल, हा बैलगाडा क्षेत्र किंवा बैलघाट हे कधीपासून सुरू झालं तुम्हाला काय? हा पूर्वीपासून आहे. हा फक्त आता मध्ये थोडीशी बंदी आली ती म्हणून, नाही तर हा लोकांचं काय घ्याय, लोकांचा 4-4, 5-5 पिढ्यांचा नाद आहे. हा पूर्वीपासूनच आहे ना. तर ज्यावेळेस कोरोना आला तर त्यावेळेस पण थोडक्यात बैल आपल्याला बाहेर पळायला जमत नसेल, मग त्यावेळेस घाट बंदच झालते का? कदाचित त्यावेळेस बंदीच होती. बंदीच होती का? हो. तर आपला टायगर बैल त्यावेळेस आपल्याकडे होता? कोरोनाच्या काळात टायगर नव्हता, त्याच्यानंतर घेतला आपण. म्हणजे ज्यावेळेस बैलगाड्याला संभाच्या टायमिंगलाच घेतला होता. बैलगाड्या शर्यत चालू झाली, आपण लगेच बैल घेतली होती. म्हणजे थोडक्यात जो थोड्या दिवस घाटाला बंदी आली त्यानंतर जो घाट सुरू झाला त्यानंतर आपण टायगर घेतला. नाही त्यावेळेस भरपूर झालं ना, त्यावेळेस भरपूर जणांचे चांगले तरी जात होतो ना. बैलगाड्या शर्यतीला बंदी होती ना, तरी काही काही ठिकाणी भरायचे घाट, 9 लाख उमरे बिमरे. त्यावेळेस आमची सगळी गँग जायची ना. त्यावेळेस बंदी होती, त्यावेळेस सुद्धा बैल पळवायची ना. गपचूप पळवायची. ती बंदी कशामुळे आलती? बंदी याच्यामुळे चालती की ते पेटा संघटनेने काही ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याच्यावरती, की बैलाचा त्रास देतात, बैलाला हाणतात, बैलाला मारतात. त्या हिशोबाने त्यांनी हे केलं. मग तुम्हाला काय वाटतं, हे खरंच आहे का? बैलाला खरं त्रास दिला जातो का? अहो नाही हो, बैलाला कसा त्रास दिला जाईल? आम्ही याला पोटचं पोरासारखं सांभाळतोय, त्याला कसा त्रास दिला आम्ही? आता लांबून बघणाऱ्याला काही वाटेल, याला समजा आता थोडं मग अंगावर धावलं मग आपण असं मारलं म्हणजे काय तो हे झाला का, त्रास झाला का त्याला? नाही. आपण आपल्या लहान मुलांना सुद्धा घरी मारतोच ना, चुकीचं वागलं किंवा काय झालं काय आपण त्यांना त्रास देतो का? तसं नसतं काय. त्रास कोण देईल? आणि ज्याला त्रास द्यायचा तो बैल सांभाळून कशाला? नाही ना. नाही खरंच आहे ना, ही ज्याची त्याची भावना झाली, ज्याचा त्याचा विचार झाला, ज्याला जपायचा तो जपतोच, ज्याला त्रास द्यायचा तो देतोय. मग परत जी बैलगाडा बंद झालता तो जेव्हा तुम्हाला वाटलं होतं का बंद असताना परत चालू होईल किंवा बंद होणार होता ना? त्याच्यासाठी बरेच लोक चांगले आदबत होते ना. आपले आमदार म्हणजे बरेच लोक चांगली लोक आदबत होती चालू व्हावं म्हणून. आणि तो चालू होणारच होता, कारण का शेतकऱ्याशी निगडीत खेळ तो. प्रत्येकाच्या जीवाभावात आहेच ना. आज आपला टायगर आहे, टायगर आज एवढा पळतोय, पण टायगर नंतर टायगर सारखाच बैल आपल्या गोट्यात येईल त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? टायगर सारखा बैल येईल म्हणजे काय, ह्याच्यापेक्षा जास्त पळेल नाही तर कमी पळेल, पण असला बैल नाही ना परत. हा बैल परत होणार, असा बैल होणे परत नाही. म्हणजे येईल ना, त्याच्यापेक्षा जास्त पळणारा तयार होईल किंवा कमी पळणारा तयार होईल, पण तसं नाही ना तयार होणार. हा
टायगरच होईल असं नाही. टायगर हा टायगर काय गरज आहे. तर दादा नमस्ते. नमस्कार. टायगर विषयी तुम्ही काय माहिती सांगाल? टायगर विषय म्हणजे टायगर आमच्या सगळ्यांचा असा घरातला सदस्य असल्यासारखा आहे आणि आम्ही त्याला म्हणजे एक मोठा आदर देऊन जपतोय, जेणेकरून की बाबा एक आपल्या घरात कसं मोठं सदस्य असतो तसं त्याला आम्ही मान देतोय आतापर्यंत. सगळ्यांत एक नंबर म्हणजे असं गोठ्यावर पण आमच्या म्हणजे असं मनमिळाव स्वभाव असला का त्याचा आणि दर्जा हा त्याचा कायम उच्चच राहणार आमच्या घरात पण. तर टायगर हा तुम्हाला मारतो का? हा, मारतो ना. मारतो. मग जर एवढा मोठा बैल तुम्हाला मारतो तर तुम्ही त्याच्या जवळ का जाता? प्रेम म्हणजे मारतो म्हणजे प्रत्येक वेळेस नाही मारत. काय होते जरा त्याला वाटलं बा आपला जीव बाबा समजा असा गाठत गेलो, त्याला वाटलं बा त्याला काय होते आपली माणसं कोणी मला जरी इथं मारत असला तरी गाठत गेलो ते माझ्या आवाज एका आवाजावर थांबतो. त्याला माहिती का आता आपल्या जवळचा हा रोजचा आहे असं विषय. इथं त्याचं इथं म्हणजे काय त्याचं घर आहे, म्हणजे जे त्याच्या संवादात येतो बाबा घरी तो त्याच्या आवाजावर थांबतो. म्हणजे सगळ्या गोट्यावरली कोणती पोरं जर असली गाठात समजा बैल बाबा थोडा बिघडलाय असं इकडे तिकडे पाहिलं आवाज दिला तरी बैल जागेवर थांबतो असं विषय. हा पण आज आपण घाटात बैल नेतो तर तिथं एवढी गर्दी असती, समजा सोडताना तुम्ही सगळे असतात, पण एकदा बैल पुढे जातो घाटाचा म्हणजे पार करतो त्यावेळेस त्याला कोण पकडतं? त्यावेळेस पण आपली 2-4 जण वरती असतात आणि बांड ग्रुप पण असतो त्यांच्या सोबतीला. काय बांड ग्रुपला जरी बैल नाही आवरला तर आपल्या पोरांच्या आवाजावरती बैल शांत राहतो. असं काय आपले पोर म्हणजे काय बैलाला आपला कोण आहे हे वरती गेलो कळलं पाहिजे. त्यामुळे आपली पोरं प्रत्येक गाडी मालकाने आपली आपली 2-3 पोरं का तर बैलाच्या जी रोज संपर्कात ती पाहिजे. बैलाला काय होतं वर गेलो समजा गाडा एका बैला राहिला बा असं मोकळा झाला हे राहिलं तर बैल काय होतो भीतर थोडा घाबरा होतो. त्यामुळे त्याला काही आधार देणार माणूस कोण हे त्याला कळलं पाहिजे वरती जाऊन. त्यामुळे आपली माणसं असणं बैला जवळची रोजची ते थोडं ओळखतं का बैलाला? बैल ओळखतो किती म्हणजे आता किती वेळा समजा बैल जरी गाठन दिवसाला टायगरचं सांग तुम्हाला आमची बाई असते बाई एकटे बैल धरतात कधी कधी दिवस आला मी बैल धरतो बैल थांबतो. म्हणजे बैल काय होतोय आपला माणूस आहे म्हणून थांबतो. तो ओळखतो माणसाला हा आहे बाबा आपला रोजचा माणूस आहे ओळखून थांबतो बैल. हा मग थोडक्यात मुका जनावराला आपण जीव लावला तो कधीच विसरत नाही. हा पण आज जे बाकीचे बैल असतात ते खूप काही अग्रेसिव्ह असतात, त्यांना म्हणजे मोठा मोठाले शिंग वगैरे असतात, तर ते असले लोक त्या बैलाला घाबरत असतात. हो लोक घाबरतात पण काय जे रोजचे ते बैलाच्या परिचयात आहे ते नाही घाबरत, ते टिकून राहणार. समजा बैल पळतोय तर बैलांचा त्या बैला मागे पळवण्या मागे पण त्या लोकांचा तेवढा संघर्ष आहे ती सातत्य टिकवितात म्हणून तो बैल गाठा झालेला असतो. हा असा विषय. काही बैल समजा आम्ही जर याला घाबरलो त्याला घरीच बांधून ठेवणार आहे. हा मुळात याची जे कष्ट करणार आहे ती बैलाला घाबरत नाही त्यामुळे बैल पळतो. आणि किती बैल अग्रेसिव्ह असला ना तरी मालक हा त्याचा हे पाहिजे म्हणजे काही थोडा कम हे पाहिजे एकनिष्ठ पाहिजे बाबा बैल आपल्याला गाठत न्यायचे. थोडं त्याने मन कठोर केलं ना होऊन जाते सगळं. म्हणजे मित्रमंडळीचा जसा आधार पाहिजे बैल पळवायला जास्त करून. त्यामुळे आपण हा आपला टायगर बैल ज्यावेळेस पळायला नेता त्यावेळेस आपल्यासोबत किती मुलं ते असतात? त्यामुळे जास्त नाही 15-20 पोरं असतात. 15-20 पोरं प्रत्येक वेळेस त्या आपली 15 असतात, शेजारच्या बैलांची 15 असतात, कांडोबाची त्यांची 10-15 अशी मी प्रत्येक अशी 40-50 सगळी मुलं असतात गाड्या मागे. आपली 15 पोरं म्हणजे काय आपली असतात आपली सगळी 15 पोरं बैलाला जाटणारी आणि लागतात आम्हाला 7-8 जण आपलंच बैल धरायला लागतात. काय होते बैल आपला असं अग्रेसिव्ह आहे की गाठत गेलो त्याच्या जवळ पण कोण दाबत नाही. समजा बैल जो पायाला तर आळ मनाने घालून जाते. काय होते बैल थोडा येडगत करत होता म्हणजे असं तसं उडाला म्हणजे काय होतं थोडं त्याचं एक काळ असं होतं की बाबा बैल लईच येडा झाला होता आता थोडा शान आणलाय असं झालं. नाही होतं ना आज बैल इथं एवढा शांत आहे पण तोच घाटावरती गेला एवढं तो शांत राहत नसेल. काय होतं गाठत गेलो वातावरण वेगळं राहतं त्याला कळतं की बाबा आपलं इथं काय करायचं आता. म्हणजे काय आता ते 5 वर्ष झाले ह्याच्यात पळतो मी त्याला माहिती ना आपल्या इथं काय ना काहीतरी करायला लागणार. इथं रूप दाखवलं तर आपल्याला रूप येणार आहे असा विषय. घरी काय करू घरी शांत प्रत्येकाचा बैल घरी शांत राहतो. गाठत गेलो थोडं तरी बैलाला रूप दाखवला लागणार कारण बैल येतो बैल असं तो घरी शांत आहे तर तो घाटाव त्याचा जीव अग्रेसिव्ह पण आहे तो दाखव सगळा घाटात दाखवून पाहिजे. तर धन्यवाद कृष्णा दादा, आपण एवढी तोला मोलाची महत्वाची माहिती दिली त्यासाठी आभारी. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपला पुढला पॉडकास्ट कोणत्या बैलासोबत घ्यायचा आहे हे पण नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.